अभी हम मौजूद है इमामवाड़ा पुलिस स्टेशन में। यहाँ के पीआई है कमलाकर गड्डी में सर। इनसे हम लोग पूछेंगे कि इनके सामने क्या क्या प्रॉब्लम्स फेस करनी पड़ती है इन लोगों को, क्योंकि जब हम लोग अपने त्यौहार खुशी से मना रहे होते हैं तब यही पुलिस वाले हैं जो कि अपने परिवार से दूर हमारी रक्षा के लिए तत्पर रहते हैं। धूप हो, छाँव हो, बारिश हो, कुछ भी हो, इन लोगों के लिए अपना परिवार छोड़कर हमारी सुरक्षा ज़्यादा इम्पोर्टेंट होती है। इनसे हम लोग ये जानेंगे कि पिछले 1 महीने में इन्होंने किस तरीके से केसेस हैंडल किए, और जो आज का युवा है, जो युवा भटक गया है, जो कि बहुत ज़्यादा ओवर एग्रेसिव हो गया है, उनको कंट्रोल करने के लिए, उनके जो केसेस है वो कम करने के लिए क्या हम लोग और कर सकते हैं, किस तरीके से युवाओं को मोटिवेट किया जा सकता है। तो हम लोग ये जानेंगे कमलाकर जी से। पोलीस विभागामध्ये काम करीत असताना नक्कीच ज्यावेळेस म्हणजे फुटफॉल जास्त असतो, विशेषतः सण उत्सवामध्ये फुटफॉल जास्त असतो, त्यावेळेस नागरिकांची सुरक्षिततेच्या आमची म्हणजे वर्किंग आवर्स असतील किंवा आमची जबाबदारी नक्कीच वाढते। त्यामुळे आम्हाला थोडासा जास्त काम करण्याचा प्रसंग येतो। अशा वेळेस आम्ही जर तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलो तर आम्हाला त्यातून म्हणजे थकावट न होता त्यातून एक वेगळी ऊर्जा मिळते की आम्ही हा असा एक ठराविक बंदोबस्त असेल किंवा ठराविक इव्हेंट असेल त्याचा बंदोबस्त आम्ही यशस्वीरित्या पार पाडलो, म्हणून आम्हाला त्यातूनच एक नवी ऊर्जा मिळते आणि भविष्यात सुद्धा आम्हाला अशाच प्रकारचे काम करण्याकरिता आम्हाला प्रेरणा मिळते। विशेषतः एक आपण आताच बोललात की सर्व नागरिक सण उत्सवामध्ये असताना आपण जास्तीचं काम करतो, असं काही नाही। विभागात नोकरी करीत आहे किंवा पोलीस विभागाचं ते कामच आहे, आम्ही ते स्वीकारलेलं आहे, म्हणून ते आम्हाला जास्त काम करतो किंवा जास्त एक्झर्शन होतं याचं कधी वावगं वाटत नाही, आम्हाला त्यातून प्रेरणाच मिळते। अलीकडच्या काही दिवसामध्ये जे छोट्या छोट्या कारणावरून म्हणजे वादविवाद होऊन एखादा गंभीर प्रकार झाल्याच्या तुरळक घटना निदर्शनास येत आहेत। तर यामध्ये ज्यावेळेस आम्ही त्या गुन्हेगाराची सोशल पार्श्वभूमी पाहतो तर त्या सोशल पार्श्वभूमीमध्ये त्याचा सर्वात महत्त्वाचा जो अभाव आढळून आलेला आहे तो कुठल्याही शिक्षणाचा अभाव आहे। तो एकतर त्याचं शिक्षण ड्रॉप झालेलं असतं किंवा तो उच्च शिक्षित नसतो। अशा वेळेला किंवा एखाद्याच्या कुटुंबामध्ये आईवडील दोघंही मजुरीचे काम करतात, त्याच्या कामाच्या निमित्ताने ते 10 तास 12 तास घराच्या बाहेर असतात, त्या दरम्यानमध्ये या नवीन टीनेजर मुलाकडे आईवडिलांचं थोडंसं किंवा तो कुठल्या मित्रमंडळीसोबत फिरत आहे किंवा तो घरी येण्या जाण्याचा वेळ त्याचा याच्याकडं थोडंसं त्यांचं दुर्लक्ष होतं आणि हळूहळू तो मेन स्ट्रीममधून एक वेगळ्या ग्रुपमध्ये सामील होतो आणि मग त्याच्याकडून अनावधानाने किंवा जाणीवपूर्वक काही गुन्हे घडल्याचे निदर्शनास आलेले आहे। अशा वेळेस आम्ही जर एखाद्याचा प्रथम गुन्हा असेल किंवा तो सहभागी असलेल्या मुख्य गुन्हेगारासोबत हा सहभागी होता, याचा काही असा मुख्य रोल नाही असं जर आढळून आलं तर आम्ही त्याच्या कुटुंबाशीही चर्चा करतो, त्याचं जे गुन्हेगारी प्रवृत्तीकडचं जे आकर्षण आहे ते कसं कमी होईल आणि तो पुढील भविष्यामध्ये आपल्या समाजामध्ये गुन्ह्यापासून प्रवृत्त होईल यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। आता नागपूर शहर पोलीस अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यामध्ये विशेषतः आमच्या इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक जे काही पूर्वीचं रेकॉर्ड आहे, रेकॉर्डच्या गुन्हेगाराची एक यादी तयार केलेली मागच्या 5 वर्षामध्ये ज्यांनी ॲक्टिव्ह गुन्हेगार आहेत यांची एक यादी आहे आणि त्या यादीप्रमाणे प्रत्येक गुन्हेगार आम्ही प्रत्येक पोलीस अंमलदाराला दत्तक दिलेला आहे। याची एक संकल्पना अशी आहे की तो अंमलदार त्याच्या दैनंदिन हालचालीवर लक्ष ठेवेल, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जे काही घडणाऱ्या अडीअडचणी आहेत त्यासुद्धा पोलीस प्रशासनाच्या समोर येतील आणि त्याच्या
अडचणीसुद्धा आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत किंवा त्याच्याकडून जर काही गुन्हा घडण्याचं जर काही अशी इनपुट आले तर त्याला आम्हाला वेळीच प्रतिबंध करता येईल. यामुळे ह्या दत्तक योजनेचा मागच्या काही कालावधीमध्ये आम्हाला अतिशय चांगला वापर झालेला आहे. जसं की एखादी गुन्हेगार वारंवार गुन्हे करतो तर हे वारंवार गुन्हे करण्याचं प्रमाण नक्कीच यामुळे कमी झालेलं आहे असं स्टॅटिस्टिक्सवरून दिसून येतं. आता अलीकडच्या काळात काही जे ज्युएनाईल आहेत, जे टीनेजर आहे 16 वर्षे 17 वर्षे 18 वर्षे वयोगटाचे, यांच्यामध्ये एक मोटारबाईकचं एक थोडंसं क्रेज आहे आणि ते मोटारसायकल मार्केटमधून किंवा पार्किंगमधून काढून घेऊन मोटारसायकलवर फिरण्याचं एक आकर्षण त्यांच्यामध्ये असतं. तर काही घटनांमध्ये मोटारसायकल चोरीचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. तर आम्ही त्या अनुषंगाने पण पोलीस प्रशासनाकडून त्याला प्रतिबंध करता येईल आणि जास्तीत जास्त जनजागृती करून सर्व प्रकारचे जे घडणारे गुन्हे आहेत याला कसा प्रतिबंध करता येईल यासाठी आम्ही वेळोवेळी परिसरामध्ये गस्त घालीत असताना कॉर्नर मीटिंग घेतो आहे. वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना असतील, छोटे मोठे ग्रुप्स असतात, त्यांच्या मीटिंग्स घेऊन आपण गुन्हे आणि गुन्हेगाराबाबत कसं अलर्ट राहायला पाहिजे याबाबत आम्ही त्यांचं प्रबोधन करीत आहोत. आम्हाला मागच्या काही दिवसामध्ये नक्कीच जनतेचा सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळून आलेला किंवा लाभलेला दिसून येत आहे. यामुळं भविष्यामध्ये तरी आपण गुन्हेगारीकडे जे आकर्षित होणारा नवयुवक आहे याला नक्कीच या मोहिमेमधून प्रतिबंध करता येईल असा आम्हाला विश्वास आहे. तो ये थे कमलाकर गड्डी में साहब जो हमें बता रहे थे कि क्या क्या प्रॉब्लम्स उनको फेस करनी पड़ती है और वो कितने पॉजिटिवली सब चीज़ों को हैंडल करते हैं, कितने पॉजिटिवली सब चीज़ों को लेते हैं. जैसे हमारा युवा किस तरीके से बहक रहा है अपने अपने चीज़ों में, किस तरीके से बुरी संगत की वजह से उनके पेरेंट्स उनके ऊपर अगर ध्यान नहीं दे पा रहे हैं तो किस तरीके से उनको हम लोग अपने मेन स्ट्रीम में लाते हैं. ये सब चीज़ें हमको इमामवाड़ा पुलिस स्टेशन के थाना अध्यक्ष कमलाकर गड्डी में साहब ने बताई है. अब हम लोगों का फ़र्ज़ ये बनता है कि हम लोग भी मेन स्ट्रीम में आने की पूरी कोशिश करें. जो भी युवा भटके हुए हैं उनको सही रास्ता दिखाने की कोशिश हमको करनी है.